नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस। सरकार अजूनही कोणतीही ठोस घोषणा करायला तयार नाही। त्यामुळे मराठा आंदोलकांनी राज्यभर आंदोलनाला उग्र रूप दिलंय। राज्यामध्ये ठिकठिकाणी याचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। नगर शहरामध्ये देखील जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये साखळी उपोषण सुरू आहे। अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगर शहर आणि जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांची काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह भेट घेत अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पाठिंबा जाहीर केलाय। यावेळी त्यांनी पक्षाची भूमिका देखील मांडली आहे। ते आता आपल्याबरोबर फोन लाईनवर जोडले गेले आहेत। त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊया त्यांची सविस्तर भूमिका काय आहे। सर नमस्कार, नगर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत। जय शिवराय। जय शिवराय। सर आज शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जरांगे पाटलांच्या उपोषणाला नगर तहसील कार्यालयाच्या आवारात बसलेल्या सकल मराठा बांधवांची भेट घेत पाठिंबा दिलाय। काय सांगाल याबाबत? मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट करतो की अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं अहमदनगर शहरामध्ये आणि जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी बसलेल्या आमच्या तमाम सकल मराठा समाजाच्या बांधवांना ज्यांनी जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाठिंब्यासाठी साखळी उपोषण सुरू केलंय त्याला पूर्ण पाठिंबा त्या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। आपल्याला कल्पना की आज 6वा दिवस आणि जरांगे पाटलांची तब्येत ही ढासळत आहे। म्हणजे अत्यंत त्यांची परिस्थिती आपण जर पाहिजे माईक त्यांना हातात धरता येत नाहीये। त्यांनी अन्न पाण्याचा त्याग त्या ठिकाणी केलेला आहे। खूप आग्रह केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी थोडं गोडभर पाणी त्या ठिकाणी घेतलेलं आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या जीवनात धोका निर्माण झालेला आहे। मात्र सरकारला जाग यायला तयार नाही। आपण आठवत असेल की दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी सांगतो की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार। सरकारला या निमित्तानं विचारायचं आहे की झाली की आता या सगळ्या गोष्टी सुद्धा 6 दिवस नेमकं कुठं अडलंय? आपण का बरं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ जी आहे ती पूर्ण करत नाहीये? याचा संशय यायला लागलाय की तुम्ही घेतलेल्या महाराजांच्या शपथेपासून देखील पळ काढताय की काय? या सगळ्या परिस्थितीमध्ये एकतर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मनोज जरांगे पाटलांनी मागणी केल्याप्रमाणे त्या ठिकाणी सरकारनं तातडीनं जाहीर केलं पाहिजे। त्याचबरोबर जरांगे पाटलांच्या तब्येतीला जर काही बरं वाईट झालं, कमी जास्त झालं तर या सगळ्याची सर्व जबाबदारी ही सरकारची असणार आहे। नक्कीच सर, आज उपोषणाचा 6वा दिवस असून देखील कोणतीही ठोस घोषणा करायला सरकार तयार नाही। याकडे तुम्ही कसं पाहता? यामुळे सरकारच्या हेतूबद्दलचा संशय त्या ठिकाणी मराठा बांधवांच्या मनामध्ये आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलेला आहे। लक्षात घ्या की आपल्याला जर त्या ठिकाणी आरक्षण द्यायचं होतं तर आपण 30 दिवसांचा वेळ मागितला। आपल्याला 30 दिवस नाही तर जरांगे पाटलांनी 40 दिवसांचा वेळ दिला। महाराष्ट्राच्या तमाम मराठा बांधवांनी 40 दिवसांचा संयम त्या ठिकाणी दाखवला आणि हे सगळं असताना देखील आपल्याला अजूनही परत वेळ कमी पडतोय, आपण परत चालढकल करताय। त्यामुळे तुम्हाला नेमकं आरक्षण द्यायचंय की नाही द्यायचंय याच्यावर संशय सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे। राज्यभर त्या ठिकाणी उद्रेक होताना दिसतोय। अनेक लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी रोषाला सामोरं जावं लागतंय। मग ते सत्तेतले असो किंवा सत्तेबाहेरचे राजकीय सर्वपक्षीय नेते असो, या सगळ्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांचं देखील आवाहन सातत्यानं पुढे येत आहे की मराठा समाज बांधवांनी संयम बाळगला पाहिजे। जर त्या ठिकाणी हे सगळं थांबलं नाही तर मी उद्या वेगळा निर्णय घेईल, अशा प्रकारची भूमिका त्यांनी काही वेळापूर्वी त्या ठिकाणी मांडलेली आहे। त्यामुळे मला सरकारला सांगायचं की आपण मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा त्या ठिकाणी कदापि पाहू नये। मराठा समाज हा क्षत्रिय समाज आहे, लढणारा समाज आहे। आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षणाच्या मागण्या त्या ठिकाणी समोर येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष त्या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहेत। अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज बांधवांची मागणी जी जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी लावून धरलेली आहे आणि अख्खा महाराष्ट्र जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे, तर त्यांचा धमनीरास आमच्या सगळ्यांचे कुठे होणार नाही या बाबतीमध्ये सरकारने दक्षता घेतली पाहिजे। नक्कीच सर, आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते। मला आठवतं की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही देखील 13 दिवसांचा तुरुंगवास भोगलेला आहे। 12 वर्षापासून तुम्ही याची न्यायालयीन लढाई लढत आहात।
अजूनही आरक्षण देण्याबाबत सरकार गंभीर दिसत नाही. यामुळे समाजात निराशेची भावना निर्माण होते असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितपणे 13 दिवस तुरुंगवास भोगला, 3 दिवस लॉकअपमध्ये मी आणि माझे 28 सहकारी त्या ठिकाणी आम्ही होतो. त्याच्यामध्ये नुसतेच मराठा समाजाचे सहकारी नाही तर अन्य समाजांचे सुद्धा सहकारी त्याच्यामध्ये होते. आमच्यावरती गुन्हे त्यावेळेला दाखल झाले. त्यावेळेला सरकारने अशा पद्धतीने चुकीची कारवाई त्या ठिकाणी आताच्याच विचारांचं सरकार त्या ठिकाणी होतं आणि ती कारवाई सगळी झाली. परंतु या सगळ्याची खंत आम्हाला आजपर्यंत कधी वाटत नव्हती. मात्र जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे की एवढा सगळा संघर्ष उभा राहून मराठा समाजाचे लाखोचे मोर्चे निघून कोट्यावधींची सभा त्या ठिकाणी आंतरवली सराटीला होऊन देखील सरकारला काहीच कसं वाटत नाही असा प्रश्न आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. त्याच्यामुळे आता निराशा निश्चितपणे त्या ठिकाणी मराठा बांधवांमध्ये दिसते आणि या निराशेचं रूपांतर त्या ठिकाणी आंदोलनाला आक्रमक स्वरूप त्या ठिकाणी मिळताना दिसतंय. कुठलंही आंदोलन मोडून काढायचं असेल तर त्या ठिकाणी जर काही आक्रमक गोष्टी घडायला लागल्या तर सरकार बळाचा वापर करतं आणि त्या ठिकाणी आंदोलन मोडून काढण्याचं काम करतं. त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी जे आवाहन केलेलं आहे की शांतता ठेवून आपल्याला पुढे जायला लागेल, तर या सगळ्यामध्ये शांततेच्या मार्गाने पुढे जात असताना मराठा समाजाच्या संयमाच्या बाबतीमध्ये जो काही ताणण्याचा विषय त्या ठिकाणी सरकार करतंय तर सरकारने कृपया करून मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नये आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे तर आपण ती शपथ घेतलेली खोटी शपथ नाही याची देखील काळजी त्या ठिकाणी सरकारनं घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी हे केलं. आणखी एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणून देतो की राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झालाय, त्याच्यामुळे ते समोर यायला तयार नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री हे त्यांच्या भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी छत्तीसगडमध्ये प्रचार करायला गेलेत. मला निश्चितपणे याची खंत वाटते की महाराष्ट्र पेटलेला असताना मराठा बांधवांच्या भावना या तीव्र झालेल्या असताना उपमुख्यमंत्री एका राज्यामध्ये प्रचारासाठी जाऊ कसे शकतात या सगळ्या याच्यातनं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री याच्यात एकाकी पडत असतील तर त्यांच्या मागे नेमकं काय अंतर्गत राजकारण चाललं हे त्यांना माहिती, पण आम्हाला या राजकारणाशी देणं घेणं नाही. मराठा समाजाला जरांगे पाटलांनी केलेल्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे ही मात्र आमची ठाम भूमिका त्या ठिकाणी आहे. तर तुमची काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारकडे नेमकी आजच्या परिस्थितीची दाहकता पाहता काय मागणी असणार आहे? मी स्पष्टपणानं सांगतो की खूप आधीच उशीर झालेला आहे. अजून उशीर सरकारनं करू नये. जरांगे पाटलांच्या जीवाचं कमी जास्त काही होणार नाही इथपर्यंत हे प्रकरण ताणू नये. तसं काही जर झालं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला आठवत असेल की जगामध्ये अनेक क्रांती घडल्या. म्हणजे फ्रेंच जर तुम्ही आठवली तर त्यावेळेला ज्याला जनतेचा उद्रेक झाला, भ्रमनिरास झाला, त्याला सरकारची जी काही मुख्य केंद्र आहेत, नेत्यांची निवासस्थानं आहेत, मुख्यमंत्री किंवा तिथली जी काही सगळी व्यवस्था ती व्यवस्था त्या ठिकाणी तिथल्या नागरिकांनी आतमध्ये घुसून उलथवून लावली. तर महाराष्ट्रामध्ये जिथे आपण लोकशाही पद्धतीने जगतो तिथे अशा प्रकारचा प्रसंग जर उद्या उद्भवला तर एक मोठा संघर्ष या राज्यामध्ये उभा राहील. हा टाळायचा असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, सगळ्या मंत्रिमंडळांनी तात्काळ त्या ठिकाणी भूमिका घेत 1 दिवसाचं विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे. लक्षात घ्या की 50% आरक्षणाचा कॅप हा ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालेला आहे. जरांगे पाटील जे वारंवार सांगतायत की आम्हाला टिकणारं आरक्षण द्या, त्याच्यात ही मागणी की ओबीसी याच्यातनं आरक्षण द्या, या मागणीच्या बाबतीमध्ये पूर्तता करण्याची जबाबदारी ही सरकारची त्यांनी केली पाहिजे. हे करत असताना याच्यामध्ये केंद्र सरकारचा देखील सहभाग आणि त्यांच्याकडनं देखील निर्णय प्रक्रियेमधला जो काही विषय तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मी या निमित्तानं राज्य सरकारकडे मागणी करतो की माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या सगळ्या त्या ठिकाणी मंत्र्यांना, सर्वपक्षीय आमदारांना, सर्वपक्षीय खासदारांना एकत्र करून एक मोठं जम्बो शिष्टमंडळ महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचं घेऊन दिल्ली गाठली पाहिजे आणि पंतप्रधानांना त्या ठिकाणी जाऊन साकडं घातलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की आपण शिर्डीमध्ये येऊन गेलात आता काही दिवसांपूर्वी, मात्र आपण त्या ठिकाणी मराठा आरक्षण संदर्भात काही बोलला नाही. आपण जरांगे पाटलांना खरं तर पंतप्रधानांनी जाऊन भेट घ्यायला पाहिजे होती, मात्र पंतप्रधान त्या ठिकाणी भेट घ्यायला जरांगे पाटलांकडे गेले नाहीत किंवा त्यांनी कुठली बैठक सुद्धा महाराष्ट्रात झालं तर या विषयासंदर्भात घेतली नाही. दिल्लीमध्ये सर्वपक्षीय आमदार खासदारांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पंतप्रधानांना संसदेचं विशेष 1 दिवसाचं अधिवेशन त्या ठिकाणी त्या ठिकाणी लावलं पाहिजे आणि महाराष्ट्राला 50% पुढे जाऊन त्या ठिकाणी मग 60%, 70% जी काही टक्केवारी असेल त्या सगळ्या पद्धतीनं
योग्य ते नियोजन करून मराठा समाजाला ओबीसी मधनं टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. आणि हे टिकणारं आरक्षण देत असताना 50% कॅप जर उद्या 70%वरती 80%वरती नेला, जो काही त्यातला अभ्यास असेल त्या पद्धतीनं, तर मला विश्वास आहे महाराष्ट्रातल्या आताच्या ओबीसी बांधवांचं जे 32% आरक्षण आहे त्यांच्यावरती सुद्धा अन्याय होणार नाही. 32% आरक्षणामध्ये ओबीसी राहतील आणि वरती जे काही वाढीव आरक्षण त्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातनं मराठा बांधवांना द्यायला पाहिजे ते आरक्षण सुद्धा ओबीसीच्या पूर्वीच्या मूळ टक्क्याला धक्का न लावता ओबीसी प्रवर्गातच जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणेच मराठा समाजाला सकट ओबीसीतनं आरक्षण त्या ठिकाणी वाढवता येऊ शकेल. लक्षात घ्या की राज्य सरकारला हे अधिकार आता केंद्र सरकारने ठेवलेले नाहीत. जरी ललितांनी त्यांच्या राज्यामध्ये जो निर्णय त्यावेळेला घेतला तर ते अधिकार राज्यांकडे होते, मात्र ते नंतर केंद्र सरकारने काढून घेतलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर महाराष्ट्रामध्ये जो काही संघर्ष ओबीसी विरुद्ध मराठा आणि अगदी धनगर बांधवांचा सुद्धा एक संघर्ष जो जाणीवपूर्वक राजकारण्यांनी चुकीचा हस्तक्षेप करून निर्माण केलेला आहे ते महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य नाही. कुणावरती अन्याय झाला नाही पाहिजे. मराठा समाज हा वंचित आहे. मराठा समाजामध्ये गरिबी आहे. मराठा समाज त्या ठिकाणी मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाची ही जी मागणी आहे जरांगे पाटलांनी केलेली ती मागणी पूर्ण करण्यासाठी अशा पद्धतीच्या वेगवान हालचाली करून पुढच्या 2 दिवसामध्ये हा विषय निकाली लावला पाहिजे म्हणजे पाहिजे. अशा प्रकारची जनभावना आता आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी झालेली आहे. तुम्हाला असं वाटतंय का की सरकार हे आंदोलन गांभीर्याने घेत नाहीये आणि नेमकी तुमची मागणी काय असणार आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून? सरकारनं हे आंदोलन जर गांभीर्याने घेतलं असतं तर 30 दिवसांचा वेळ घेतल्यानंतर आणि 40 दिवसांचा वेळ दिल्यानंतर मला वाटत नाही की जरांगे पाटलांना उपोषण करण्याची वेळ आली असते. आज जरांगे पाटलांवरती उपोषण करायची वेळ जी सरकारने आलेली आहे त्यामुळे सरकारचं आरक्षण द्यायचा हेतू नाहीये हे आत्म स्पष्टपणे अधोरेखित त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे आज समाज रस्त्यावरती उतरलाय. अनेक जिल्ह्यांमधली एसटी सेवा बंद पडलेली आहे. त्या ठिकाणी अनेक नेत्यांना समाजाच्या बांधवांच्या आंदोलनांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय. जाळपोळ केली जाते. अनेक जण आपले राजीनामे देत आहेत. हे सगळं सुरू आहे ना. मग आता कुठेतरी सरकारने लक्षात घेतलं पाहिजे ना या सगळ्या याच्यातनं. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये वारंवार मी पुन्हा तेच सांगेल की वेळ दवडणं म्हणजे जरांगे पाटलांच्या जीविताला धोका अधिक वाढेल अशा प्रकारचं कृत्य करणं. आणि याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ तुम्ही जाहीरपणानं दसरा मेळाव्यामध्ये घेतलेली आहे. हे एक लक्षात घेतलं पाहिजे सरकारनं की जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची खोटी शपथ जर आपण घेतली ना तर महाराष्ट्र तुम्हाला कदापिही माफ करणार नाही. मराठा समाजाच्या भावनांशी आपण खेळू नका आणि अन्य कुठल्याही समाजांच्या भावनांशी आपण खेळू नका. व्यवस्थित ते काही नियोजन करा आणि महाराष्ट्रातला एकोपा, महाराष्ट्रातला जाती धर्मामधला सलोखा हा टिकवून ठेवत जरांगे पाटलांनी केलेली भूमिका आणि मागणी जी आहे ती सरकारने मान्य करावी अशी आमची मागणी आहे. नक्कीच नक्कीच सर. धन्यवाद आपण नगर न्यूज 24शी संवाद साधल्याबद्दल. जय जिजाऊ जय शिवराय. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा